ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय मित्रांनो, नमस्कार. उत्तिष्ठत जाग्रत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आणि या मालिकेमध्ये आज आपण एक कविता बघणार आहोत. आज आपला विषय असणार आहे कसे ओळखावे मना. कसे ओळखावे मना. कारण ह्या मनाला ओळखणं फार आवश्यक आहे. या जगामध्ये आपण जेव्हा राहतो, बरेचदा आपण आपल्याच मनाला ओळखू शकत नाही, तर आपण इतरांची मनं कशी ओळखणार. म्हणून पहिले स्वतःचं मन आपण चांगल्या प्रकारे ओळखलं पाहिजे. आणि त्याच विषयावर आज आपलं चिंतन होणार आहे. चतुर हे मन करते विनाश, मनावर नका ठेवू रे विश्वास. आता इथे म्हटलं आहे की चतुर हे मन करते विनाश, मनावर नका ठेवू रे विश्वास. आता ह्या मनाला आपण चतुर म्हटलेलं आहे. चतुर हे मन करते विनाश. आता याला चतुर आपण का म्हटलेलं आहे? कारण बघा, पहिले आपण मनाला जाणण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आपलं मन आहे, त्या मनाचे 3 कप्पे आहे, 3 भाग आहे. एक वरचा भाग, मधला भाग आणि खालचा भाग. आता हे वरचं जे मन आहे याला आपण चेतन मन म्हणतो. आणि ह्या मनाद्वारे आपले सगळे व्यवहार चाललेले असतात. हे मन तसं आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. आजचं आपलं जे चेतन मन आहे त्याला आपण संस्कार देऊन, नीतिमत्ता शिकवून चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. पण बघा, त्याच्या खाली अजून दोन प्रकारची मनं आहेत. अवचेतन मन आणि अचेतन मन. सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. त्याकडे आपण काहीही लक्ष देत नाही. त्यामुळे काय होतं, त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू होतो. चेतन मन आणि अचेतन मन किंवा अवचेतन मन हे कधीही एकमेकांना सहाय्य करत नाही, एकमेकांचा विरोध करतात. आणि त्यामुळे बरेचदा आपण चांगलं होण्याचा प्रयत्न करतो आणि तरी हे जे मन आहे अनकॉन्शियस, सबकॉन्शियस, ते आपल्याला चांगलं होऊ देत नाही. आता भगवान बुद्धाने सांगितलं आहे पंचशील. पंचशील सांगितलेलं आहे की आपण कुणाची हिंसा करू नये, असत्य बोलू नये, मद्यपान करू नये, व्यभिचार करू नये. आणि 5वं त्यांनी सांगितलं चोरी करू नये. आता हे पंचशील सांगितलेलं आहे की या 5 गोष्टी आपण करू नये. चोरी करू नये, असत्य बोलू नये, व्यभिचार करू नये, हिंसा करू नये किंवा मद्यपान करू नये, व्यभिचार करू नये, हे सगळं सांगितलं. पण ह्या गोष्टी थांबल्या का? भगवान बुद्धांनी एवढा उपदेश महत्त्वाचा दिला, पंचशील, त्यांनी हे आपल्याला सांगितलं. पण या जगामधून ह्या गोष्टी नष्ट झाल्या का? झाल्या नाही. कारण हे आपल्या चेतन मनाला सांगण्यात आलं. हे फक्त वरवरती सांगण्यात आलं. त्या वरचं मन म्हणते की आपण दुसऱ्याला त्रास देऊ नये, हिंसा करू नये. पण आतलं मन म्हणते की नाही, दुसऱ्याने त्रास दिला तर आपण त्रास दिलाच पाहिजे, आपण हिंसा केलीच पाहिजे, आपण प्रतिकार केलाच पाहिजे. कारण ते आतल्या मनामध्ये ते संस्कार आहे. आपलं चेतन मन म्हणते की व्यभिचार करू नये, पण आतल्या मनामध्ये वासना आहे. ते म्हणते की नाही, व्यभिचार करणं काही वाईट नाही, मनुष्य व्यभिचार करतो.
वरच्या मनाला माहिती आहे की दारू पिणं वाईट आहे, पण दारू पिण्याची सवय आहे, त्यामुळे आतलं मन म्हणतं की नाही दारू पिल्यामुळे काही होणार नाही. म्हणजे आपल्या अचेतन मनामध्ये अवचेतन मनामध्ये ह्या गोष्टी प्रवेश करत नाही. आपलं सगळं जीवन फक्त वरवरच्या मजल्यावरच राहतं, वरच्या स्तरावरच राहतं, वरच्या कप्प्यामध्येच राहतं. सगळं जीवन आपण वरच्या कप्प्यामध्ये संपवतो, पण कधी आतमध्ये डोकावून बघण्याचा प्रयत्न करत नाही. आपण कधी मुळाशी जात नाही. आता बघा, चेतन मनामध्ये थोडासा प्रकाश आहे. जसं झाड आहे, त्या झाडाच्या पानांना सूर्यप्रकाश मिळतो, तसं चेतन मनामध्ये थोडा प्रकाश आहे. पण झाडाच्या फांद्या आहे, झाडाचा बुंदा आहे, त्याला कमी प्रकाश मिळतो. पण झाडाची मुळं जी आहे तिथे काहीच प्रकाश मिळत नाही. तरी पण त्या झाडाचं अस्तित्व मुळांवरतीच अवलंबून आहे. जोपर्यंत आपण त्या झाडाचं मूळ जाणून घेत नाही, तिथे जोपर्यंत आपण प्रकाश घेऊन जात नाही, तिथला अंधकार जोपर्यंत आपण दूर करत नाही, तोपर्यंत झाडाला तुम्ही वरून कितीही पाणी दिलं तरी झाडाची वाढ होणार नाही. आपण फक्त झाडाच्या पानांना पाणी देतो, झाडावरती पाणी टाकतो, पण कधी झाडाच्या मुळाशी जात नाही. ह्या थोड्या प्रकाशामध्ये आपण जीवन जगतो, पण त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याच्या पलीकडे काय आहे, हा बघण्याचा विचार आपण करत नाही. आणि म्हणून आपण चांगलं होण्याचा प्रयत्न करतो, पण आपलं हे अचेतन मन अवचेतन मन आपल्याला चांगलं होऊ देत नाही. कारण त्यामध्ये ज्या गोष्टी आहे त्या अगदी विरोधी आहे. आपल्याला जे काही शिकवलं जातं की खोटं बोलू नये. आता खोटं बोलू नये, का खोटं बोलू नये हे आपल्याला कोणी शिकवत नाही. खोटं बोलू नये फक्त हे सांगतं, पण खोटं बोलून जर आपल्याला जगामध्ये पैसे कमावता येत असेल तर का खोटं बोलू नये? हे का खोटं बोलू नये हे कोणी सांगत नाही. कारण आपल्या स्वरूपामध्ये ह्या गोष्टी नाहीच. आपण सत्य स्वरूप आहोत. आपला स्वभावच सत्य आहे. आपण खोटं बोलूच शकत नाही. पण ते आतमध्ये कुठे गेलेलं आहे? ते आतमध्ये न गेल्यामुळे आपण जरी ठरवतो की खोटं बोलायचं नाही, तरी आपण खोटं बोलतो. म्हणून ही जी नीतिमत्ता आहे, ही मॉरॅलिटी आहे, ती फक्त वरवरची आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? कारण हे चेतन मन जरी आपल्याला वाटलं चांगलं आहे, पण हे आतलं अवचेतन मन चतुर आहे. तुम्हाला चांगलं करू देत नाही. नेहमी तुमच्या विरोधामध्ये उभं राहतं. तुम्ही चांगलं करायचं ठरवलं तर ते तुम्हाला वाईट करायला लावतं. आपली कंडिशन असहाय्य होऊन जाते. म्हणून म्हटलं आहे की चतुर हे मन करते विनाश, मनावर नका ठेवू रे विश्वास. तेव्हा ह्या चेतन मनावर विश्वास ठेवू नका. कारण हे चेतन मन फार थोडं आहे. तुम्ही कितीही ठरवलं तरी तुम्ही निर्णय घेता एक आणि आतून निर्णय येतो दुसराच. तुम्ही म्हणता की मी रागावणार नाही, पण जर इतरांनी तुमचा अपमान केला तर आतून आवाज येतो की अरे तू त्याला रागावला पाहिजे, त्याच्यावर रागावला पाहिजे, तो तुला त्रास देत आहे. आणि आपण जरी ठरवलं आहे की आजपासून आपण राग सोडून दिलेला आहे, तरी आतून राग येतोच आणि आपण रागावतोच. आणि आपण म्हणतो की नाही माझ्यामध्ये राग तर नाही, पण त्या व्यक्तीनं मला राग आणला, मी काय करू? त्या व्यक्तीनं माझ्याशी असा व्यवहार केला की तो मला राग आला, नाहीतर मला तर रागावायचं नव्हतं. म्हणजे असे काहीतरी कारणं सांगतो. म्हणून मनावर विश्वास ठेवू नका. कुठपर्यंत? जोपर्यंत आपण सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड बदलत नाही, तोपर्यंत आपण चेतन मनावर विश्वास ठेवू शकत नाही. कारण चेतन मन हे शेवटी सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंडने गाईड केलेलं असते. त्याच्या आदेशानुसार हे कार्य करत असते. ही आपलं शिक्षण जे आहे ते वरवरचं असतं, ते आतमध्ये प्रवेश करत नाही. जोपर्यंत आपण आतला कचरा साफ करत नाही, तोपर्यंत हे असंच होणार आहे. सज्जनापरी दाखवी वर्तणूक,
प्रलोभने येता होते आक्रमक. आता बघा हे मन कसं आहे. हे मन दाखवते की मी अतिशय सज्जन आहे, मी खूप चांगला मनुष्य आहे, माझ्यासारखा चांगला सज्जन मनुष्य नाही आहे जगामध्ये. आता हा स्वतःला सज्जन समजतो, मंदिरात जातो, पूजा करतो, सगळं काही करतो, हे सगळं तो करतो. पण जर एखादं प्रलोभन समोर आलं तेव्हा याची खरी परीक्षा होते. हा किती सज्जन आहे. तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही समाजामध्ये असता, लोकांसोबत असता, तुम्ही लोकांना दाखवता की तुम्ही सज्जन आहे, तुम्ही चांगले आहेत. पण तुम्हाला जर एकटं सोडून दिलं आणि तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे की तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. समजा एक दिवस सरकारने सांगितलं की एक दिवस पोलीस फोर्स काम करणार नाही, ह्या देशामध्ये एक दिवस पोलीस काम करणार नाही आणि ज्याला जे करायचं आहे ते करू शकतील. बघा हे सज्जन लोकसुद्धा इतरांची दुकानं लुटायला लागतील. आता गव्हर्नमेंटचा नियम आहे, कायदे आहे, पोलीस आहे म्हणून आपण सज्जनासारखे वागतो. पण जर हे सगळे कायदे कानून काढून घेतले आणि तुम्हाला स्वातंत्र्य दिलं की तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे वागू शकता, तेव्हा आपण स्वतःला कंट्रोल करू शकतो का? तेव्हा आपण प्रलोभनाला बळी पडतो. आपण बघतो सोन्याचं दुकान लुटायचं की कोणतं दुकान लुटायचं. म्हणजे स्वातंत्र्य असल्यानंतरसुद्धा जो मनुष्य स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो, ज्या व्यक्तीला काहीही प्रलोभित करू शकत नाही, ती व्यक्ती मनावर विश्वास ठेवू शकते. जेव्हा माताजी शारदा देवी रामेश्वरला गेल्या, आता रामेश्वरचे त्यावेळेचे जे राजे होते, रामनाथचे राजे, ते स्वामी विवेकानंदचे शिष्य होते. तेव्हा त्यांनी मंदिराचं भांडार उघडून दिलं, कोठार उघडून दिलं, मंदिराचा खजाना उघडून दिला. त्यामध्ये कितीतरी दागिने काय काय होतं. आणि राजाने सांगितलं की माताजींना ह्या वस्तूपैकी जी कोणती गोष्ट आवडेल, जी कोणती वस्तू आवडेल ती माताजींना भेट देण्यात यावी. बघा पूर्ण स्वातंत्र्य आहे. राजाने सांगितलेलं आहे की माझ्या गुरुच्या गुरुची पत्नी येत आहे, तेव्हा त्यांच्यासाठी खजाना उघडून द्या मंदिराचा आणि त्यांना जे पाहिजे ते त्यांना घेऊ द्या. आता बघा माताजी सगळं ते बघत होत्या. त्यांनी सगळा खजिना बघितला, वेगवेगळे दागिने बघितले, सोनं बघितलं, पण त्यांच्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीविषयी प्रलोभन निर्माण झालं नाही. त्यामधली कोणतीच वस्तू त्या मागू शकल्या नाही. आता त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, त्या मागू शकल्या असत्या, त्यांना फ्रीमध्ये देण्यात पण आलं असतं, आणि तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये प्रलोभन निर्माण झालं नाही. जेव्हा अशा प्रकारचं आपलं मन होतं तेव्हा आपण आपल्या मनावर विश्वास ठेवू शकतो की सगळी प्रलोभनं अवतीभोवती आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य पण आहे, तरी आपण कशाच्याही मागे धावत नाही. हे केव्हा शक्य आहे? हे अध्यात्मामुळे शक्य आहे, नैतिकतेमुळे शक्य नाही. जेव्हा मनुष्य आध्यात्मिक होतो, जेव्हा त्याला त्याचं महत्त्व कळतं, त्याला जेव्हा ह्या गोष्टी तुच्छ वाटू लागतात, तेव्हा ह्या गोष्टींबद्दल त्याला आकर्षणच वाटत नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात? आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आता माझं मन कुठे धावणार आहे? सगळं दुःख मिटलं, आता आनंदच आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना सोनं चांदी दागिने सगळे दिले, पण तुकाराम महाराजांनी कशाचाही स्वीकार केला नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीनं तुच्छ होत्या. म्हणजे बघा, जरी वरवर आपण सज्जनासारखं दिसतो,
आपण लोकांना दाखवतो की आपण किती सज्जन आहो, पण जेव्हा अशा प्रकारचा प्रसंग निर्माण होतो तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा लोभ सुटतो, आपण पण फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यावेळेस आपलं अवचेतन मन कार्य करत असतं, तेव्हा चेतन मन कार्य करत नाही. तेव्हा मन म्हणतं की अरे कर, हीच संधी आहे, अशी वेळ पुन्हा कधी मिळणार आहे, सगळे करत आहे, तुला करायला काय हरकत आहे. तो सगळे नियम धाब्यावर ठेवतो आणि त्याला जसं पाहिजे तसं वागतो, म्हणजे अर्थात धिंगाणाच करतो. बघा, चांगले चांगले लोक, स्वतःला सज्जन समजणारे, म्हणून ह्या मनावर विश्वास ठेवू नये. संचित मनात संस्काराची रास, नाही ते दिसत सुप्त अवस्थेत. संचित मनात संस्काराची रास, नाही ते दिसत सुप्त अवस्थेत. तर आपल्या संचित मनामध्ये जन्मोजन्मीच्या संस्काराची रास पडलेली आहे. आता बघा, एवढा मोठा ढिगारा आहे आणि एका जन्माचे नाही, हजारो जन्माचे संस्कार तिथे पडलेले आहे. आणि या हजारो जन्मांमध्ये आपण जे काही करत आलेलो आहे ते आपण वाईटच करत आलेलो आहे. कारण तो प्रकृतीचा नियम आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे षड्रिपू आहे हे प्रकृतीमध्ये आहे आणि आपल्यामध्ये ते जन्मताच असतात. त्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही, ते जन्मताच असतात आणि आपण त्यानुसारच या जगामध्ये आचरण करत असतो. आपण कितीही नैतिकता पाळण्याचा प्रयत्न केला तरी कधीकधी हे जे आपले शत्रू आहे ते आपल्यावर हावी होतात आणि चेतन मनाला काहीच करू देत नाही. कारण त्यांचा पॉवर जास्त असतो, त्यांचा फोर्स जास्त असतो, त्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे मनुष्य ठरवतो एक आणि करतो दुसरंच. कारण ते जे संचित कर्म आहे किंवा संचित संस्कार आहे मनामध्ये, अचेतन मनामध्ये, ते संस्कार इतके प्रबळ आहे की ते तुम्हाला त्यांना वाटेल तेच करायला भाग पाडतात. तुमच्या इच्छेनुसार होत नाही. चेतन मन अचेतन मनाचं गुलाम आहे. त्यामुळे अचेतन मन जे सांगेल तसंच करते ते, कारण अचेतन मनाचा जोर जास्त आहे. म्हणून लक्षात ठेवा, संचित मनात संस्काराची रास, नाही ते दिसत सुप्त अवस्थेत. त्याचा शोध घेण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही. ते आतमध्ये सगळे पडलेले आहे, पण आपण कधी आतमध्ये जाण्याचा प्रयत्नच करत नाहीत, कारण ते सुप्त आहे. पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं चेतन मन काय होतं, झोपलेलं असतं. चेतन मनामध्ये होश नसतो. तेव्हा हे आपलं जे अवचेतन मन आहे, अचेतन मन आहे, ते जागं होतं. आणि स्वप्नामध्ये आपण काय काय करतो, चोऱ्या करतो, हिंसा करतो, लोकांना मारतो, कारण तेच तर आतमध्ये आहे. आता तुम्ही चेतन मनाद्वारे त्याला वर येऊ दिलं नाही, तुम्ही काय केलं, त्याला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. आत्तापर्यंत तुम्ही त्याला दाबण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे संघर्ष निर्माण झाला. चेतन मन आणि अचेतन मन यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. एक म्हणते हो, दुसरं म्हणते नाही. पण जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुम्ही चेतन मनाला तिथे बाजूला ठेवता, मग हे अचेतन मन जागं होतं आणि सगळं बाहेर येतं. जे तुम्ही करत नाही ते करता. तुम्हाला आश्चर्य वाटते की अरे हे असं मी स्वप्नामध्ये कसं केलं. ते तुम्ही फक्त दाबून टाकलेलं आहे, ते तुम्ही नष्ट केलेलं नाही. तुमच्या अचेतन मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पडलेल्या आहे. स्वप्नामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य मिळते म्हणून त्या गोष्टी अचेतन मन करते. तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या अचेतन मनामधल्या संचित मनामधले संस्कार काढून टाकायचे असेल तर आपल्याला नियमित ध्यान अभ्यास करावा लागेल. आपल्याला आतमध्ये डुबी द्यावी लागेल. वरवर तरंगल्यानं होणार नाही. आपल्याला अवचेतन मन आपल्याला शोधून काढावं लागेल. त्याच्यामध्ये काय कचरा पडलेला आहे ते शोधावं लागेल. जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा हे सगळे विचार मनामध्ये यायला लागतात. तेव्हा कुठे आपल्याला खऱ्या अर्थानं कळतं की आपलं मन कसं आहे.
आपण नेहमी कशा ना कशामध्ये गुंतलेलो असतो. कधीकधी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतो की मी कोण आहे, पण हा विचार मनामध्ये आल्याबरोबर आपण त्याला दाबून टाकतो. आपण शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही की अरे मी कोण आहे, मी चेतन मन आहे की अवचेतन मन आहे की अतिचेतन मन आहे की त्याच्याही पलीकडे आहे, हा शोधण्याचा प्रयत्न कधी होतच नाही. त्यामुळे आपलं जीवन यंत्रवत चालत राहतं. आपण जीवन जगतो, पण फक्त वरवरच्या पातळीवर जगतो. आपण आपल्या अवचेतन मनालाही नष्ट करत नाही, अचेतन मनालाही नष्ट करत नाही, आणि त्याच्या पलीकडे असलेला तो शुद्ध परमात्मा, ज्याला हे मन स्पर्श करू शकत नाही, त्याचा तर आपण कधी शोधच घेऊ शकत नाही. म्हणून आध्यात्मिकता हाच एकमात्र उपाय आहे. जी व्यक्ती आध्यात्मिक आहे त्या व्यक्तीच्या हातून ह्या गोष्टी घडू शकत नाही. त्याला सांगण्याची गरज नाही की चोरी करू नको, त्याला सांगण्याची गरज नाही की व्यभिचार करू नको, कारण तो आध्यात्मिक आहे, त्यानं सत्य जाणलेलं आहे. त्यामुळे त्यानं इच्छा केली तरी तो ह्या वाईट गोष्टी करू शकत नाही. म्हणजे बघा, हा फरक आहे नैतिकतेमध्ये आणि आध्यात्मिकतेमध्ये. नैतिकता फक्त वरवर राहते, पण आध्यात्मिकता मुळापासूनच सगळं उपटून बाहेर फेकून देते. त्यामुळे मनुष्य आत आणि बाहेर एकच असतो. त्याच्यामध्ये दोन भाव नसतात, एक दाखवायचा आणि एक आतमध्ये लपवायचा नसतात. तो एकदम सरळ असतो. जे आत असते तेच बाहेर असते, कारण त्यानं आतलं संपूर्ण शुद्ध केलेलं असते. त्याच्यामुळे त्याला ह्या जगामध्ये कुठेच काहीही धोका नसतो. तो या जगामध्ये राहू शकतो, पण तो कधीही या जगाला परमनंट मानत नाही किंवा आपलं नित्याचं स्थान मानत नाही. त्याला माहिती असते की आहे हे असंच राहणार आहे, पण हे सगळं क्षुल्लक आहे, हे आपल्या स्वरूपामध्ये नाहीच. हा सगळा मायेचा खेळ आहे, हा सगळा मनाचा खेळ आहे, हे त्याला कळून चुकलेलं असतं. कारण तो जागृत, स्वप्न, सुषुप्ती ह्या तीनही अवस्थेच्या पलीकडे गेलेला असतो. त्यानं स्वतःला जाणून घेतलेलं असतं की ह्या अवस्था माझ्या नाही, या देहाच्या अवस्था आहे. मी साक्षी आहे, अवस्थात्रय साक्षी सन. मी या तीनही अवस्थांचा साक्षी परमात्मा आहे, हे त्याला कळलेलं असतं. चांगले पारखून जगात राहावे, व्यवहार बघून जना ओळखावे. चांगले पारखून जगात राहावे, व्यवहार बघून जना ओळखावे. हे आता आपण ह्या जगामध्ये जरी असलो तरी आपल्याला नेहमी सावध राहावं लागतं. आपण प्रत्येक गोष्ट पारखून घेतली पाहिजे. भगवान श्री रामकृष्णांकडे कितीतरी लोक यायचे, पण ते काही सगळ्यांचा स्वीकार करत नव्हते. त्यांनी आपले सगळे शिष्य पारखून घेतले, त्यांची परीक्षा केली, त्यांना बघितलं, मग त्यांचा स्वीकार केला. तेव्हा ह्या जगात चांगलं आणि वाईट दोन्ही आहे, पण आपण लोकांचा व्यवहार बघून त्यांना ओळखू शकलो पाहिजे. नुसतं वरवरच्या सज्जनपणावर जाऊ नका. काही लोक तुम्हाला खूप सज्जनासारखे दिसेल, तुम्हाला वाटेल की हे खूप नैतिक आहे, पण त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. ते दिसतील तुम्हाला खूप चांगले, पण त्यांचं जीवन बघा, त्यांचे व्यवहार बघा, त्यांची कृती बघा. आता स्टेजवर जाऊन खूप अध्यात्मावर लेक्चर देणं सोपं आहे, पण जर जीवनामध्ये विपरीत असेल, हा मनुष्य लोकांना एक सांगत असेल आणि इकडे स्वार्थी असेल, लोभी असेल, लोकांना फसवत असेल, तर अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. म्हणजे आपण लोकांची पारख त्यांच्या कर्मानुसार केली पाहिजे, त्यांच्या दाखवण्यावरती नाही. दाखवणं फार सोपं आहे, पण आचरणामध्ये किती लोक आणू शकतात? ज्यांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टींचं आचरण नाही, अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका. म्हणून लोकांची पारख करा. कुणाशीही घनिष्ठ मैत्री करू नका. जोपर्यंत तुम्ही पारख करत नाही, जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की ह्या व्यक्तीच्या हातून कधीही वाईट कृत्य होऊ शकत नाही, तुम्ही त्याला बघितलेलं आहे,
त्यानं आत्तापर्यंत कधीही एखादं वाईट कृत्य केलेलं नाही, हे जेव्हा तुम्हाला याची जेव्हा खात्री पटेल तेव्हा मग तुम्ही त्याच्याशी घनिष्ठता निर्माण करा. कारण या जगामध्ये फसवणारे लोक भरपूर असतात. इवन नातेवाईकसुद्धा त्यांचं लक्ष तुमच्या प्रॉपर्टीवर असतं. तुमच्याशी ते गोड गोड बोलतील, पण त्या भ्रमात राहू नका. ह्या जगात कुणीही कुणाचं नाही, सगळा स्वार्थाचा बाजार आहे, हे लक्षात ठेवा. आणि अशाच लोकांशी घनिष्ठता ठेवा की जे तुम्हाला फसवणार नाही, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकाल. आता बघा ना, एक भक्त, त्याच्याकडे बरीच प्रॉपर्टी होती, जवळजवळ 100 कोटी. त्या 100 कोटी प्रॉपर्टीची त्यानं विल करून ठेवलेली आहे की मी मेल्यानंतर हे अमुक अमुक इतके इतके पैसे यांना द्यावे, त्यांना द्यावे, त्यांना द्यावे, त्यांना द्यावे. आणि त्यांनी त्यासाठी 3 लोकांना नियुक्त केलं, अगदी जवळचे नातेवाईक. त्यांना नियुक्त केले की ह्या 3 लोकांनी ह्या पैशाचं वितरण करावं. बघा, इतका त्यांचा विश्वास. आणि ह्या 3 लोकांच्या नावानं सुद्धा त्यांनी पैसे ठेवले, 100 कोटीमधले 5-5 कोटी यांना पण दिले. आणि ती व्यक्ती मरण पावली. त्यानंतर ह्या तिघांनी एकमत केलं आणि त्या 100 कोटीचे 3 भाग केले, स्वतः वाटून घेतले आणि डुप्लिकेट विल बनवली आणि कुणालाही पैसे दिले नाही. बघा, त्यामध्ये रामकृष्ण मठ पुणेला 6 कोटी देण्यात यावे असं लिहिलेलं आहे, विवेकानंद केंद्राला देण्यात यावे असं लिहिलेलं आहे. त्या बऱ्याच संस्थांची नावं त्यामध्ये लिहिलेली आहे. पण ह्या 3 लोकांवरती त्या मनुष्याचा विश्वास होता की हे जे मी लिहून ठेवलं आहे हे विल एक्झिक्यूट करतील आणि ह्या लोकांना पैसे देतील. पण ह्या लोकांनी स्वतः संगमत करून होऊ दिलं नाही. आता ती केस कोर्टामध्ये गेली, कारण त्यांच्या सेक्रेटरीला हे माहिती होतं. त्यांच्याकडे पण एक विल होती. त्या सेक्रेटरीला माहिती होतं की यांच्या विलमध्ये इतक्या लोकांची नावं आहेत, पण अजून कुणालाही पैसे मिळालेले नाही. म्हणून सेक्रेटरीनं त्यांच्या विरोधात केस केली आणि आता ती केस कोर्टामध्ये सुरू आहे. म्हणजे बघा, आपण विश्वास ठेवतो, जे काही करायचं आहे ते जिवंत असतानाच करा. कोणावर विश्वास ठेवू नका की मेल्यानंतर हे लोक चांगलंच करतील, जिवंतपणे ते चांगले राहतील, पण तुम्ही गेल्यावर काही कोणाचा भरोसा नाही. कारण आतले संस्कार बाहेर येतात. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला वाटतं की हे लोक सज्जन आहे, ते वरवरचे सज्जन आहेत, पण आतमध्ये सगळे दुर्गुण आहेच. म्हणून यांच्या तावडीत कधी पडू नका. भाषा चातुर्य अनेक जाणती, सज्जन लोकांना जाळ्यात ओढती. काही काही लोकांना खूप सुंदर बोलता येतं. आपण त्यांना म्हणतो कम्युनिकेशन स्किल, भाषा चातुर्य, संभाषण चातुर्य. बोलण्यामध्ये इतके पटाईत असतात की इतके सुंदर बोलतात, इतके सभ्य बोलतात, तुमची एवढी प्रशंसा करतात की तुम्हालाही वाटते की खरोखरच हे आपले केवढे भक्त आहे. म्हणजे तुम्हाला वाटते की खरोखर ते तुमची स्तुती करत आहे, तुम्हाला खूप एक सन्मानाचं स्थान देत आहे. त्यांच्या दृष्टीनं तुम्ही म्हणजे भगवंतच आहात असं तुम्हालाही वाटू लागतं. पण हे संभाषण चातुर्यामध्ये हुशार असतात, चांगल्या प्रकारे बोलू शकतात, चांगल्या प्रकारे नाटक करू शकतात, पण सज्जन लोकांना जाळ्यात ओढते. पण ह्या त्यांच्या संभाषण कलेमुळे ते सज्जन लोकांनासुद्धा फसवतात. बघा, तर एखादा सज्जन मनुष्य विश्वास ठेवतो की अरे हा एवढं सुंदर बोलतो, एवढी प्रशंसा करतो, एवढं आपल्यावर प्रेम करतो, हा आपलाच मनुष्य आहे, आणि म्हणून ते विश्वास ठेवतात आणि असे लोक त्या लोकांना फसवतात. आता इथेच पुण्यामधली गोष्ट आहे. एक भक्त आहे, रामकृष्ण मठाचे भक्त आहे, त्यांचा दवाखाना आहे, डॉक्टर, खूप मोठा दवाखाना, नवरा बायको दोन्ही डॉक्टर.
त्यांना एकदा आपल्या दवाखान्याचं मेंटेनन्स करण्यासाठी कर्ज काढायचं होतं. तर त्यांनी बँकेकडून 5 कोटी रुपये कर्ज घेतलं. पण ते कर्ज घेण्यासाठी बँक म्हणाली की तुम्हाला काहीतरी तारण ठेवावं लागेल, कोणीतरी हमी घेतली पाहिजे की हे लोन, हे कर्ज मी फेडणार. त्यामुळे थोडं काम थांबलं. ह्या डॉक्टरांचा एक विद्यार्थी होता, अतिशय बुद्धिमान. त्याचा एक दवाखाना दुसऱ्या शहरामध्ये एक दवाखाना, आणि तो आपल्या यांना गुरु समजायचा की हे डॉक्टर म्हणजे माझे गुरु. त्यांच्या घरी जायचा दररोज, त्या दोघे नवरा बायकोच्या पाया पडायचा, त्यांना आई म्हणायचा, त्यांना बाबा म्हणायचा. म्हणजे स्वतःचा मुलगा जेवढं प्रेम त्यांच्यावर करत नव्हता, तेवढा हा त्यांचा विद्यार्थी त्यांच्यावर प्रेम करायचा. नेहमी जायचा, त्यांना आई बाबा म्हणायचा, त्यांची सेवा करायचा, नेहमी मदतीला तयार राहायचा. आणि डॉक्टरांचा त्याच्यावर खूप विश्वास की अरे हा आपला विद्यार्थी म्हणजे खूप आपला जवळचा. ते मुलांकडे दुर्लक्ष करायचे, सुनेकडे दुर्लक्ष करायचे, पण या विद्यार्थ्याला मात्र खूप महत्त्व द्यायचे. कारण तो खूप नम्र होता, प्रणाम करायचा, प्रशंसा करायचा, आई बाबा म्हणायचा. तर जेव्हा हे त्याला कळलं की 5 कोटी रुपये डॉक्टरांनी लोन घेतलेलं आहे आणि त्यांना कोणीतरी पाहिजे की जो जबाबदारी घेईल, तेव्हा हा विद्यार्थी म्हणतो की मी जबाबदारी घेतो, मला जबाबदारी घ्यायला काही हरकत नाही, मी कर्ज फेडेल. पण बँक म्हणाली की जबाबदारी घेणारा मनुष्य त्या कमिटीमध्ये असला पाहिजे, ते जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये असला पाहिजे. म्हणून या डॉक्टरांनी त्या विद्यार्थ्याला त्या ट्रस्टचा अध्यक्ष बनवलं. तो अध्यक्ष झाला ट्रस्टचा. 6 कोटी रुपयाची जबाबदारी त्यानं घेतली. 6 कोटी रुपयाची परतफेड पण केली. पण हळूहळू त्यानं काय केलं, बाकीचे जे ट्रस्टचे मेंबर होते त्यांना पैसे देऊन विकत घेतलं, स्वतःच्या बाजूला केलं सगळ्यांना. आणि ज्या लोकांचा मृत्यू झाला, जे ट्रस्टी वारले, जे विश्वस्त गेले, त्यांच्या जागी स्वतःची लोकं भरली, स्वतःची बायको, स्वतःचा मुलगा, यांना सगळं त्यांनी तिथे स्थान दिलं. आणि एक दिवस शेवटी त्या डॉक्टरांनाच दवाखान्यामध्ये येण्यास बंदी केली. कोणी आता हा दवाखाना तुमचा नाही, माझा आहे, सगळे ट्रस्टी माझ्या बाजूनं आहे, सगळे मॅनेजमेंट माझ्या हाती आहे, मी आता अध्यक्ष आहे. आणि बघा आता त्या दवाखान्यामध्ये त्या डॉक्टरचा मुलगा आणि सूनसुद्धा काम करू शकत नाही. त्या डॉक्टरच्या मुलांनी MBBS केलं, MD केलं, सगळं शिक्षण घेतलं आणि वाटलं की आपल्या मुलाला हे सगळं मिळेल. पण बघा त्या मुलाला वंचित राहावं लागलं आणि त्या विद्यार्थ्यांनी गोड बोलून सगळं हडप केलं. स्वतःच्या मुलाला त्या हॉस्पिटलचं इन्चार्ज केलं आणि हा स्वतः दुसरा हॉस्पिटल चालवतो. म्हणजे बघा एवढा सज्जन डिहोटी ते मठामध्ये येतात, रडतात, आता म्हातारपणे आमच्या मागे हे काय लागलं, आता कोर्ट कचऱ्या कराव्या लागतात. अरे बाबा, पण तुम्ही त्याच्या गोड शब्दामध्ये कशामध्ये भुलले? त्याने गोड बोललं आणि तुम्हाला फसवलं. पण बघा सज्जन लोक कधीही जीवनात काही वाईट केलं नाही, पण शेवटी म्हातारपणामध्ये आता त्यांना चिंता लागलेली आहे की आता आपलं सगळं गेलं, आता मुलासाठी सुनेसाठी सुद्धा काही राहिलं नाही, त्यांना दुसरा दवाखाना करावा लागेल आणि एवढं नाव कमावलेलं ते नाव पण आता गेलं. म्हणजे बघा किती आपण ह्या जगामध्ये सावध राहिलं पाहिजे. कोण कधी कशा प्रकारे गैरफायदा घेईल गोड बोलून, हे आपण काहीच सांगू शकत नाही. म्हणून किती सावध असायला पाहिजे. अतिविनयता बाहेर दाखविती, म्हणूनच त्यांना धूर्त संबोधती. जे लोक अतिविनम्रता दाखवतात की आम्ही खूप नम्र आहोत, आम्ही हंबल आहोत, तुमच्या पायाची आम्ही धूळ आहोत, असे जे लोक खूप दाखवतात त्यांच्यापासून सावध राहा.
ते दाखवतात विनयता, पण ते फार धूर्त असतात. त्यांच्या विनयतेमागे काहीतरी स्वार्थ असतो, नाहीतर ते एवढी विनयता कशाला दाखवणार. ते खूप विनयता दाखवतात, खूप नम्रपणा दाखवतात. तुमच्या पायाशी लोटांगण जातील, ते काहीही करतील. पण लक्षात ठेवा की त्यांचा इंटेन्शन, त्यांचा उद्देश काय आहे, त्यांचं इंटेन्शन काय आहे, त्यांचा उद्देश काय आहे हे लक्षात ठेवा. म्हणून तर संस्कृतमध्ये म्हटलं आहे, अतिविनयम धूर्तश्च लक्षणम. जो अतिविनय दाखवतो तो धूर्त असतो. ते धूर्त लोकाचं एक लक्षण आहे. म्हणून अशा धूर्त लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी पहिले आपण आपल्या मनाला ओळखलं पाहिजे, आपल्या मनाचं अध्ययन केलं पाहिजे. त्यानंतर मग आपण इतरांची मनंसुद्धा ओळखू शकू. जो मनुष्य आध्यात्मिक आहे त्याला सहजासहजी कोणी फसवू शकत नाही. स्वामीजी अमेरिकेमध्ये होते, इतके वर्ष होते, पण स्वामीजींमध्ये आध्यात्मिकता होती, तेवढेच व्यावहारिक पण होते. ते कुणाच्या जाळ्यात अडकले नाही. त्यांच्या विरोधात कितीतरी कांड करण्यात आले, पण स्वामीजी कशामध्येही अडकले नाही. कारण आध्यात्मिक मनुष्य कधी वाईट करतच नाही. ते आध्यात्मिक आहे हे सांगण्यासाठी 1000 लोक असतात. 10 लोकांनी वाईट म्हटलं तरी 1000 लोक म्हणतात की नाही, हा मनुष्य वाईट करूच शकत नाही. त्यामुळे त्यांना काहीही भीती नसते. म्हणून ह्या कवितेद्वारे आपण आपलं मनही ओळखलं पाहिजे आणि इतरांचे मनही ओळखून या जगामध्ये व्यवहार केला पाहिजे. तरच आपण या जगामध्ये आनंदामध्ये जीवन जगू शकू. ही कविता आपण एकदा वाचून घेऊ आणि आजच्या आपल्या चिंतनाला आपण विराम देऊ. कसे ओळखावे मना. चतुर हे मन करते विनाश, मनावर नका ठेवू रे विश्वास. सज्जनापरी दाखवी वर्तणूक, प्रलोभने येता होते आक्रमक. संचित मनात संस्काराची रास, नाही ते दिसत सुप्त अवस्थेत. चांगले पारखून जगात राहावे, व्यवहार बघून जना ओळखावे. भाषा चातुर्य अनेक जाणती, सज्जन लोकांना जाळ्यात ओढती. अतिविनयता बाहेर दाखविती, म्हणूनच त्यांना धूर्त संबोधती. म्हणूनच त्यांना धूर्त संबोधती. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.